नमस्कार प्रेक्षक हो, मी अजित चव्हाण। आज आपण आलो आहोत नागपूरमध्ये, राज्याची उपराजधानी, संत्रानगरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं शहर अशी या शहराची ओळख आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्माचा स्वीकार केला अशी पवित्र भूमी। या देशाचा मध्यबिंदू म्हणजेच हे नागपूर शहर। नागपूर शहराच्या महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे आणि आज रणसंग्राममध्ये नागपूरकरांसह नागपूर शहरातले मान्यवर नेते, विविध पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासह आपण आज नागपूर शहरातल्या विकासावर चर्चा करणार आहोत। विविध पक्षांचा काय अजेंडा आहे, लोकांना ते काय आश्वासनं देत आहेत, या सगळ्या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या मान्यवरांची ओळख करून घेऊयात। माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्राचार्य बबन तायवाडे आहेत, ओबीसी नेते आहेत। तायवाडे सर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये। माझ्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे। सतीशजी, आपलं खूप खूप स्वागत। या शहराचे आमदार डॉक्टर मिलिंद माने आपल्याबरोबर आहेत, भारतीय जनता पक्षाचे। आमदार साहेब, आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये। आणि तमाम नागपूरकर माझ्याबरोबर आहेत। नागपूरकरांच्या विविध नागरी समस्यांच्या प्रश्नांची चर्चा करण्याकरता आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागपूरकरांना काय नेमकं हवं आहे याकरता ही सगळी चर्चा आपण करणार आहोत। माझे काही पत्रकार सहकारी आहेत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात। काय नेमकं या निवडणुकीमध्ये नागपूरकरांना अपेक्षित आहे, काय हवं आहे नागपूरकरांना या निवडणुकीमध्ये, काय सांगाल? महाराष्ट्राबरोबर नागपूरचा विकास व्हावा ही मेन उद्देश आहे, पण त्या विकासाकडे वाटचाल करत असताना जे भ्रष्टाचार होत आहेत त्या भ्रष्टाचारावर अंकुश लावून विकास झाला पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका आहे। भ्रष्टाचारावरती अंकुश लावून विकास झाला पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। या शहरामधल्या विविध योजना, विविध विकास कामं जी सुरू आहेत, सत्ताधारी इथले जे दावा करतायत त्या सगळ्याला नागपूरकर जनता प्रतिसाद देणार का? आणि पुनश्च एकदा सत्ताधाऱ्यांना निवडून देणार की इतर पक्षांच्या हातामध्ये नागपूरची सत्ता जाईल? आपण विचारूयात। आपल्याबरोबर या शहराचे आमदार डॉक्टर मिलिंद माने, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। मिलिंदजी, भ्रष्टाचाराशिवाय उत्तम काम इथं झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे। काय तुमच्या पक्षाचा या निवडणुकीतला अजेंडा आहे? नागपूरकरांना थोडक्यात सुरुवातीला काय आश्वासन द्याल आणि कशाच्या जोरावर तुम्ही मतं मागताय? 10 वर्षापासून सरकार असताना महानगरपालिकेचे या 10ही वर्षात आम्ही अत्यंत स्वच्छ कारभार केलेला आहे। एकही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे, एवढी सत्य बाब आहे। आणि यापुढे सुद्धा आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जो नारा दिलेला आहे की भ्रष्टाचार किसी को न खाऊंगा न खाने दूंगा, त्यांच्या वचनावर आम्ही सर्व कार्यकर्ते चालत आहोत। विचारूयात आपण नागपूरकरांना, खरंच भ्रष्टाचार इथं नाही आहे का? आपण जाऊयात, पण तत्पूर्वी आपण शिवसेनेकडे येऊयात। शिवसेना या निवडणुकीमध्ये कशाच्या जोरावर मतं मागते? तुम्ही सोबत होता, पण आता सोबत नाही आहात निवडणुकीमध्ये। भ्रष्टाचार मुक्त इथल्या लोकांना इथलं प्रशासन हवं आहे। पुढची जी सत्ता आहे त्या सत्तेतले लोक त्यांना अत्यंत स्वच्छ हवे आहेत, पण तिकीट वाटपामध्ये अनेक गुन्हेगारांना सर्वच पक्षांनी तिकीटे दिलेली आहेत। काय या सगळ्या संदर्भामध्ये शिवसेना लोकांच्या पुढे जाते? आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही यांच्यासोबत नाही आहोत। आम्ही इंडिपेंडंट आहोत, आम्ही वेगळं आहोत। मागील 10 वर्षापासून महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे आणि नागपूरच्या जनतेला सांगायची गरज नाही आहे कशा प्रकारचा भ्रष्टाचार नागपूर महानगरपालिकेत झालेला आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातले भ्रष्टाचार झालेले आहे। डांबर घोटाळा आहे, हा एवढा गाजलेला आहे विषय आहे की सगळ्या लोकांना, नागपूरच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आता नव्याने सिमेंट रोडचा घोटाळा आहे। हा गरज नसताना सिमेंट रोडचं तर बांधकाम चालू आहे। सिमेंट रोड नुसतं शहरामध्ये सिमेंटीकरण चालू आहे, कॉन्क्रिटीकरण सुरू आहे। कुठलीही पर्यावरण डिपार्टमेंटची परवानगी न घेता आज जे नागपूरचं तापमान वाढून गेलेलं आहे, सिमेंट रोड झाल्यानंतर कसं तापमान वाढणार आहे ह्याचासुद्धा विचार केला नाही आणि नागपूरच्या निरीसारख्या संस्थेची सुद्धा परवानगी घेतली नाही। अशा मोठा घोटाळा इथे झालेला आहे। घोटाळा आहे असा त्यांचा आरोप आहे, पण शिवसेना आतापर्यंत सत्तेमध्ये होती, आता म्हणतात भारतीय जनता पक्षानं भ्रष्टाचार केला। काँग्रेसचं नेमकं काय अजेंडा आहे निवडणुकीमध्ये आणि काँग्रेस कुठल्या मुद्द्याच्या आधारावर लोकांकडे मतं मागायला जाते? हे बघा, महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका होत असतात त्या शहरातील जनसामान्य माणसाच्या ज्या आवश्यक गरजा असतात त्याकरता व्यवस्थितपणे त्यांना मिळाव्यात ह्या अपेक्षेने ह्या महानगरपालिका नगरपरिषद निर्मिती झालेली आहे। आज 2 वेळा भाजपचं सरकार या महानगरपालिकेमध्ये आलं, पण यांनी जी आश्वासनं लोकांना दिली होती त्या आश्वासनावर लोकांनी यांना निवडून दिलं। काय आम्ही 24/7 संपूर्ण नागपुरामध्ये पाणी देऊ,
रस्ते चांगले करू, पाणी झालं त्याच्यानंतर बस ट्रान्सपोर्टेशन एरिया चांगलं करू. मागच्या 5 वर्षापासून नागपूरमधला ट्रान्सपोर्टेशनचा घोटाळा म्हणा किंवा गडबडी जे गाजते आहे ते लोकांना दिसून येतं की साधी परिवहन व्यवस्था लोकांना बरोबर मिळत नाही, पिण्याला पाणी बरोबर मिळत नाही. एकही प्लेग्राऊंड ज्या शहरामध्ये महानगरपालिकेने असं चांगल्या पद्धतीने सुसज्ज केलं नाही की जिथे विद्यार्थी जाऊन खेळू शकतील. आणि या बेसिक नीड्स आम्ही देऊ असा आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता झालेली नाही. ही पूर्तता झाली नाही म्हणून लोक नाराज आहे आणि ते पूर्तता भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष करेल हे घेऊन आम्ही जनतेपुढे मतं मागणार. खरं आहे, पण इतके वर्ष जवळपास 50 वर्षाच्याही वर नागपूर शहरामध्ये काँग्रेसचं शासन होतं. त्या काळामध्ये काय झालं, भारतीय जनता पक्षानं काय केलं, या सगळ्याचं ऑडिट सर्वसामान्य जनता करणार आहे. जनतेकडनं काही प्रश्न आपण घेऊयात. विद्यार्थी इथे काय आहेत, त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, काय तुम्हाला नेमकं हवं आहे, काय अपेक्षा आहेत सत्ताधाऱ्यांकडून शहरामधल्या? ज्या प्रकारे आज आम्ही बघितलं की काल एक तिकीट वाटपाचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये गुंडांना तिकीट दिलं गेलं. म्हणजे आम्हाला एक सुरक्षता अत्यंत महत्त्वाची वाटते. एक युवा वर्ग म्हणून त्याला समाजामध्ये वावरताना, कॉलेजमध्ये राहताना त्याला सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दुसरा विषय असा आहे की रस्तेकरणी जे आहे ते पूर्णपणे आज आम्ही ज्या प्रकारे कॉलेज एरिया बघितला, आज जिथे तिथे गड्डे पडलेले आहे. जेव्हा पावसाळ्याचा वेळ असतो तर पूर्णपणे ते रस्ते भरलेले असतात आणि त्यामध्ये खूपसे प्रॉब्लेम्स आम्हाला होतात. दुसरा विषय असा की कोणत्याही पार्टींनी युवकांना संधी दिलेली नाही. मला असं वाटते की युवकांना संधी द्यायला पाहिजे होती की जेणेकरून आम्हाला सुद्धा गुंडांना तिकीट दिलं असं म्हणताय तुम्ही. कुणावरती नेमका आरोप आहे? सर्वच पक्षांनी दिलीत की काय एका विशिष्ट पक्षानं गुंडांना तिकीट दिली? आज ज्या प्रकारे बीजेपी सरकारचे गुंड काही शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत सुद्धा बीजेपीमध्ये प्रवेश झाला. तर मला असं वाटते की ही कुठेतरी जे राजकारण पद्धती आहे ती थांबली पाहिजे. घराणेशाही जे राजकारण आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे. फक्त जर संघाचा आदेश आला तर त्यांनी बीजेपीला तिकीट द्यावं, त्यांचं संघाने म्हटलं तरच बीजेपीचा कारभार चालतो. तर मला असं वाटते की त्यांनी हा कुठेतरी कारभार थांबवायला पाहिजे आणि सामान्य जनतेचा विचार करून त्यांनी समाजाचा विचार करून त्यांनी ही तिकीट वाटप आणि डॉक्टर मिलिंद मानेंना आपण विचारूयात. भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. डॉक्टर मिलिंद माने, गुंडांना भारतीय जनता पक्षानं तिकीटं दिली मोठ्या प्रमाणावरती आणि तरुण या सगळ्यांना मोठे नाराज आहेत. तरुणांचं म्हणणं असं आहे की आता राजकारणात येण्याकरता गुंडगिरी ही पात्रता असेल का? असं काही नाही. आमच्या पक्षाने प्रत्येक उमेदवार जो आहे तो चारित्र्य संपन्न असा व्यवहार करणाराच उमेदवाराला आम्ही तिकीट दिलेली आहे. लोक म्हणतात की तो गुंड होता. लोकांच्या म्हणण्यानं कुणी गुंड ठरत नाही आहे. पण त्यांच्यावरती जर अधिकृत FIR असतील, गुन्हे दाखल असतील, कोर्टात केसेस सुरू असतील तर ते गुंड नाहीत का? नाही, कोर्टामध्ये तर सामाजिक आंदोलने जे करतात त्याच्याही कोर्टामध्ये केसेस असतात. आता माझ्यावरही, मी आमदार आहे, माझ्यावरही केसेस आहे. जनतेच्या हितासाठी आंदोलन केलं आणि कोर्टाची केस लागली म्हणजे काय आम्ही काय गुंड झालो? मी आंदोलनाचं काम केलं तर मी आंदोलनामध्ये काम करत असताना काँग्रेस सरकारच्या वेळेस सरकारने माझ्यावर MPDAचा गुन्हा दाखल केला होता आणि मी डॉक्टर MBBS MD माणूस, मी साधी मुंगीसुद्धा मारण्याचं पाप केलेलं नाही आहे, तरी शासनातले लोक चुकीचे गुन्हे दाखल करतात. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की BJPनं, भारतीय जनता पक्षानं गुंडांना तिकीट दिलेली नाही? बिलकुल नाही दिलेली आहे. कोणीही गुंड नाही, सर्व चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत आमचे. प्राचार्य बबन तायवाडे, भारतीय जनता पक्ष म्हणतोय आम्ही गुंडांना तिकीट दिली नाही, पटतंय काय? नाही, आता कसं आहे की लोक जे म्हणतात त्याच्यावर कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो. याचं इव्हॅल्युएशन, मूल्यांकन लोक करतील ना की कुणाला तिकीट दिली कुणाला नाही दिली. कोणी कितीही नाकारलं तरी जनता मात्र त्यांना नाकारू शकत नाही आणि निवडणुकीच्या वेळेस जनता त्यांना उत्तर देणार. शिवसेनेने काही प्रमाणामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, म्हणजे जसं डॉक्टर माने आता म्हणाले की आंदोलनाचे गुन्हे वेगळे, ज्यांच्यावरती दरोड्याचे, बलात्काराच्या प्रयत्नाचे किंवा इतर असे जे गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल आहेत किंवा सामाजिक अशांतता पसरवण्याचे गुन्हे दाखल आहेत, लोकांना ते कळतं. आपलं काय म्हणणं आहे, या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे का निवडणुकीच्या निमित्तानं? शिवसेना हा पक्ष सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालतो. सन्माननीय पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला दिशा दाखवलेली आहे, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्या माध्यमातून आम्ही चांगल्या तरुणांना आमच्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर आणून चांगल्या लोकांना आम्ही तिकीटा इथे दिलेलं आहे. म्हटलं असा कुठलाही गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आमच्या पक्षाकडून त्याला उमेदवार देतो. शिवसेनेत कुठलाही गुंड यावेळेला तिकीट तुम्ही दिलेलं नाही? कुठलाही गुंड आम्ही दिलं. लोकांना मान्य आहे का की शिवसेनेनं गुंडांना तिकीटं दिली नाहीत, भारतीय जनता पक्षानं गुंडांना तिकीटं दिली नाहीत असा ते दावा करतात? काय म्हणाला? माझा प्रश्न डॉक्टर मानेंना आहे. डॉक्टर माने साहेब, मी भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहराच्या उपाध्यक्ष आहे. आपण तिकीट वाटप करत असताना प्रभाग 13मध्ये
दोन्ही आमदाराच्या नातेवाईकांना तिकीट दिली. सुधाकरराव देशमुख यांची भासून वर्षा ठाकरे आणि आमदार परिणय फुके यांच्या भाऊ संकेत फुकेला तिकीट दिले. आमदार परिणय फुकेवर आरोप आहे की त्यांनी दळण घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. आमदार परिणय फुके 2012मध्ये बोगस मतदारावर निवडून आला. मी घनश्याम चौधरीने माहिती अधिकारामध्ये 5,500 बोगस मतदार निवडून शोधून आणले आणि कलेक्टर सचिन कुर्वेकडे दिलेलं आहे. कलेक्टर सचिन कुर्वे कारवाई करणार आहे. पण भारतीय जनता पक्षाने परिणय फुकेला तिकीट दिली आणि याच्या भ्रष्टाचारी माणसाला तिकीट दिली. हे काय योग्य नाही केला का आम्ही आमच्या कार्यकर्त्यासोबत? आपण उत्तर द्यावं. नागपूरच्या जनतेच्या समोर हे सगळे येतं आहे. आमदार साहेब, तुम्हाला थेट त्यांनी प्रश्न केला की आमदारांचे नातेवाईक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार, या सगळ्याला काय उत्तर आहे आपल्याकडे? बघा, आमच्या पक्षामध्ये कोणत्या नातेवाईकाला तिकीट जात नाही आहे. त्याच्या सर्व कर्तृत्वावर तिकीट जाते. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो साहेब. प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जातीच्या कॅटेगरीमध्ये माझ्या सख्या बहिणीचं तिकीट माननीय देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेबांनी निश्चित करून टाकलं. आणि निश्चित मी त्या संसदीय मंडळाचा सदस्य होतो. निश्चित केल्यानंतरही फक्त म्हणजे ती मेरिटच्या आधारावर निश्चित झालेली होती. तोपर्यंत गडकरी साहेबांना माहीत नव्हतं की ती माझी बहीण आहे म्हणून. जेव्हा त्यांना संसदीय मंडळात कळलं की ही डॉक्टर मिलिंद माने आमदार साहेबांची बहीण आहे, तर त्यांनी एवढाच प्रश्न केला, ती तुमची सगळी बहीण आहे का? म्हटलं साहेब हो, पण तुम्ही माझ्या बहिणीला तिकीट दिलेलं आहे, ते कृपा करून रद्द करा आणि एका साध्या कार्यकर्त्याला तिकीट द्या. आणि माझी विनंती मान्य केली. माझ्या सख्या बहिणीचं तिकीट कापून मी साध्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं. याबद्दल डॉक्टर माने तुमचं अभिनंदन करूयात. पण तुमच्या पक्षाच्या इतर लोकांच्या संदर्भामध्ये त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो तुमच्याकरता नक्कीच अडचणीचा ठरतोय, यात अजिबात शंका नाही. आपल्याकडे आणखी काही नागपूरकरांचे प्रश्न आहेत. थेट प्रश्न आपला कोणाला आहे? मेरा प्रश्न आमदार साहब माने साहब से है. सेंट्रल के अंदर 2 बार बीजेपी आई. पहले जिसमें पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी थे और अभी नरेंद्र मोदी. पहले इन्होंने श्री राम का नाम लेके वोट मांगा, लोगों ने इन पे भरोसा किए, मंदिर का आज तक पता नहीं. दोबारा इन्होंने अच्छे दिन आ गए ये एजेंडा लाया, लोगों के जेब से पैसा गायब. तो लोग भरोसा करे तो कैसा करे? खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे मुद्दे नसावेत, पण आता आहेत, दिलेली आश्वासन आहेत. अच्छे दिन आणि राम मंदिरचं काय झालं? महापालिकेच्या निवडणुकीत खरं तर हे मुद्दे असताच कामा नाही. विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे, पण जनतेचा प्रश्न आहे, नाईलाज आहे. काश्मीर ते कन्याकुमारी भारत देश किती प्रगती करतो आहे आणि कशी प्रगती केलेली आहे. आणि नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणार हे नागपूर शहर आहे, किती देशाचं नंबर 1चं शहर बनत चाललेलं आहे. हे अच्छे दिनचे वादे पूर्ण करण्याचाच प्रसंग आहे. आणि राहिला राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णयासाठी पेंडिंग आहे. सर्वोच्च न्यायालय जे आमचे सर्वतोपरी आहे, भारतीय राज्यघटना आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रमाणे सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो नंतर पाहिला जाईल. असं आहे. हरकत नाही. खरं तर आपण म्हणजे या मुद्द्यावर चर्चा नको करूया, पण त्यांचा नेमका आक्षेप येतो. आक्षेप आपण 2 मिनिटं ऐकून पुढे जाऊयात. मागच्या 25 वर्षापासनं हा एजेंडा घेऊन बीजेपी राम भक्तांचे शोषण करून लोकांकडनं मत मागत आहे. पण 25 ते 30 वर्षापर्यंत पासनं अजूनपर्यंत राम मंदिराला एक वीट सुद्धा लागलेली नाही आहे, हे माननीय आमदार साहेबांना माहिती आहे. खरं हरकत नाही. खरं तर हा मुद्दा निवडणुकीतला नसावा, पण लोकांच्या मनामध्ये तो मुद्दा आहे. लोकांच्या मनामध्ये तो मुद्दा जिवंत आहे आणि त्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षानं मतं मागितलेली आहेत. हे लोक आठवण करून देत आहेत. अगदी थोडक्यात आणि थेट मला एक माने साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की 1990 साली बाबासाहेबाच्या 100व्या जयंती दिनानिमित्त एक ठराव पास झाला होता की पटवर्धन ग्राउंडवर भव्य असं बाबासाहेबाचं स्मारक बनणार होतं. पण काँग्रेसच्या लोकांनी पण ते 15 वर्ष टळवलं आणि आता तेच बीजेपीचे लोक पण रेंगाळून राहिले त्या स्मारकाचा. ते स्मारकाचा प्रश्नाचं काय झालं, मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे. खरं काय नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न या ठिकाणी होता, मात्र त्याचं नेमकं काय झालं हा सवाल या ठिकाणी आलेला आहे. अनेक प्रश्न आहेत. खरं तर नागरी विकास कामं जी आहेत त्या नागरी विकास कामांवरती ही चर्चा पुढे आली पाहिजे, पण प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने दिलेली भावनिक आश्वासनं मतदार काही विसरायला तयार नाहीत. नागपूरमधली रणसंग्रामची ही चर्चा अशीच सुरू असेल. एक छोटासा ब्रेक घेतोय, आणखी अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, लगेचच परतूया. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण नागपूरमध्ये आहोत. नागपूरचा रणसंग्राम रंगत चाललाय आणि सर्वसामान्य नागपूरकर इथे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करतायत. आता या कार्यक्रमाला राजेंद्र पडोळे आलेत. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या शेजारी ते आता बसलेले आहेत आणि त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. ते बसपचे प्रवक्ते आहेत. राजेंद्रजी, आपलं
खूप खूप स्वागत रणसंग्राममध्ये. पुढचे काही आपण प्रश्न घेऊयात. सर्वसामान्य नागपूरकरांच्या नागरी प्रश्नांच्या बद्दल नेमकं काय वाटतंय, आपण थेट थोडक्यात कोणाला प्रश्न आहे आपला? मला सगळ्यांनाच प्रश्न विचारायचा आहे की आपण पाहतो की सगळ्या पक्षांचे लोक वैयक्तिकरित्या एकमेकांशी फार चांगले संबंध असतात त्यांचे. आपण जेव्हा आज नागपूर स्मार्ट सिटी बनवायला चाललो आहे त्याच्याकरता लोकसहभाग, लोकशिक्षण याच्याकरता हे सगळे पक्ष काय करतात आहे. त्याशिवाय जेव्हा या शहराचा विकास व्हावा म्हणून जर भारतीय जनता पक्ष काही प्रयत्न करतोय तर त्याला केवळ काँग्रेसनी विरोधाकरता विरोध करू नये असं मला वाटतं. हा सारासार प्रश्न आहे. नक्की आपण सगळ्यांकडे जाऊया की काय नेमकं आपण सगळे करणार आहात याकरता. अगदी थेट थोडक्यात प्रश्न. BJP सरकार आश्वासन देतात आणि भूमिपूजन करतात, अशानं कामं केले का, पूर्ण होतात का? आणि उत्तर नागपूरच्या प्रभाग नंबर 2चे उमेदवार आहो मी, अंकुश रामाजी कडू. BJPला विचारा सरकारमध्ये असून भूमिपूजन केल्याने आणि आश्वासन दिल्याने काम पूर्ण होते का? खरं आपण विचारूयात, भारतीय जनता पक्षाला विचारूयात. आणि महिलांच्या करता, मुलींच्या करता, एक महिला म्हणून, महिला मतदार म्हणून काय वाटतं या राजकीय पक्षांकडनं काय नेमकी अपेक्षा आहे? महिलांसाठी मला तर वाटते घरांशाही पूर्ण राजकारण चाललं आहे. कारण की घरातून राजकारण होऊन राहिलेलं आहे की त्याच्या घरात आहे बा खासदार, त्याच्या घरची मुलगी खासदार, त्याचं सगळं पूर्ण खानदान खासदार. का महिलांसाठी कुठे आणि शिकलेला माणूस कुठे चालला आहे पुढे हे म्हणायचं. खरं राजकारणात शिक्षित माणूस आहे का? नागपूरच्या या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न माझ्या मैत्रिणीनं उपस्थित केला आहे की महिला जरी राजकारणात येत असल्या तरी सगळ्या राजकारण्यांच्या नातेवाईक, मग त्या पत्नी असोत, वहिनी असोत, मुलगी असोत, बहीण असो, यांनाच पुढं का आणलं जातं? पण इथे एक उमेदवार आहे बहुजन समाज पक्षाच्या, मी त्यांच्याकडे जाणार आहे. MBAचं शिक्षण त्या घेत आहेत, 24 वर्षांची मुलगी आहे आणि बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीमध्ये त्या उतरल्या आहेत. तुमचं नाव आणि या निवडणुकीमध्ये उमेदवारी करताना काय नेमक्या भावना आहेत? BSP ही जी आहे ती दलितांसाठी कार्य करते आणि त्यामुळे म्हणजे बाकीच्या जे पक्षपात होतो तो नेहमी घराण्यात होत असतो. त्याची खासदार ही सून असते किंवा भाऊ असतो, पण BSP ही अशी एक पक्ष आहे जी फक्त त्यांना घराणाच नाही तर ती व्यतिरिक्त दलितांना पण सामोर होण्यात. तुम्ही दलितांसाठीच काम करणार की इतर सगळ्या समाज घटकांसाठी? सगळ्यांसाठीच काम करणार, पण दलित हा पण एक महत्त्वाचा घटक आहे या समाजाचा, तर त्यांना सुद्धा मदत करणे हे माझ्यासाठी आवश्यक मानलं जाते. मी सुद्धा एक गरीब घराण्यातली मुलगी असून BSPनी मला तिकीट देऊन सामोर आणलं हे माझ्यासाठी खूप गौरवान्वित आहे. म्हणून मला असं वाटते की मी दलितांसाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठी सुद्धा जे समाजात लोक राहतात, गोर गरीब आहे, ज्यांची गरज आहे, आणि महिलांसाठी कार्य करून त्यांना सामोर आणणे हेच माझं उद्देश राहील. म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेही उमेदवार आहेत. आपल्या तमाम नागपूरकरांच्या समोर या उमेदवाराला आम्ही आणलंय. MBAचं शिक्षण घेणारी 24 वर्षांची मुलगी आहे. बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावरती ती निवडणूक लढवत आहेत. मात्र प्रस्थापित पक्षांवरती घराणेशाहीचे आरोप होत आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. मानेसाहेब, काय त्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही झाली? बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी पटवर्धन ग्राउंडची जी जागा होती, वास्तविक हा निर्णय जो आहे 15 वर्ष आधी सरकार ज्यांनी काम केलं इथे त्याच्या निर्णयाची फाईल मुंबईला पडून होती. त्यावर धोरणात्मक निर्णय अजिबात झालेला नव्हता. फक्त लीज रिन्यूअर करायची होती, ते सुद्धा 15 वर्षाच्या काळामध्ये अनेकदा महानगरपालिका काय कार्यवाही करतात? आता महानगरपालिकेने ठराव पास केलेला आहे. सध्या फाईल ती महाराष्ट्र शासनाकडे साधारणतः किती दिवसात स्मारक ते लगेच आता आचारसंहिता संपल्यानंतर त्या लीज रिन्युअल होईल आणि त्या ठिकाणी स्मारक बांधण्याच्यासाठी मार्ग मोकळा होईल, तसा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन टाकलेला आहे. अगदी या सगळ्यामध्ये का नेमका हे स्मारक होऊ शकत नाही असा एक आरोप होता. मी येतो आपल्याकडे, पण राजेंद्रजी, या निवडणुकीमध्ये काय नेमके तुमचे मुद्दे असतील? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्या कामकाजाकडे तुम्ही पक्ष म्हणून कसं पाहता? बघा, आजपर्यंत काँग्रेस आणि BJP यांचं सरकार तिथे मनपावरती होतं. आमच्या पक्षाचं सरकार म्हणजे तेवढे आम्हाला मेजॉरिटी मिळालेली नाही. पण आज जी परिस्थिती आमच्या पक्षाची आहे, जवळ 40च्या वरती आम्हाला एक्झिट पोल दाखवतो आहे की बाबा तुम्ही जागा काढाल. पण जर समजा आपण, आमची इच्छा अशी आहे, जर समजा आम्ही आपला महापौर बसू शकलो आणि आमचा महापौर बनला तर नक्कीच आम्ही जे विद्यार्थी आहे, आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपली शैक्षणिक प्रगती होणं फार महत्त्वाचं, तसंच
आपली आर्थिक प्रगती, इकॉनॉमिकल जे स्टेज आहे लोकांची सुधारली पाहिजे. महापालिका निवडणुकीमधले जे मुद्दे आहेत त्यांच्यावरती काय तुमच्या पक्षाची भूमिका आहे थोडक्यात? तेच सांगतो मी, जेव्हा सगळ्या गोष्टी आहे, जेव्हा तुमची परिस्थिती चांगली होईल, तुम्हाला रेव्हेन्यू व्यवस्थित मिळेल, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो. मुद्दा महत्त्वाचा तोच की इथल्या लोकांची चांगली भक्कम म्हणजे परिस्थिती मजबूत पाहिजे, त्यांना व्यवस्थित म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली झाली पाहिजे. तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं अशा गोष्टी पाहू शकतो आणि टॅक्स वगैरे जे काही आपण त्या गोष्टी त्या रूपात आम्हाला ज्या काही गोष्टी मिळतात त्या चांगल्या कलेक्ट करू शकतो. हरकत नाही. पण आता सध्या जी महानगरपालिकेची परिस्थिती आहे, प्राचार्य तायवाडे, महानगरपालिकेची परिस्थिती फारशी समाधानकारक आहे आर्थिक परिस्थिती असं अजिबात नाही आहे. याला जबाबदार कोण आहे? नाही, याला जबाबदार जे सत्ताधारी आहेत तेच, की त्यांनी इन्कम सोर्सेस वाढविण्याच्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या प्रॉपर वेळी केलेल्या नाही आणि खर्च भरमसाठ करत गेले. एका बाजूला खर्च खूप होत आहे आणि उत्पन्न कमी आहे, त्याच्यामुळे महानगरपालिकेची परिस्थिती अशी झालेली आहे. दोन्हीकडे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांच्याच पक्षाचं सरकार असताना सुद्धा ज्या प्रमाणामध्ये या नागपूरला अनुदान मिळायला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये अनुदान मिळालेलं नाही आणि म्हणून मी आर्थिक स्थिती पूर्ण खालावलेली. खरं आर्थिक स्थिती खालावलेली आहे. गेले 2 महिने साधारणतः बऱ्याच बहुतांशी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार झालेला नाही आहे. अगदी थोडक्यात थेट कोणाला प्रश्न आहे आपला? मी भारतीय जनता पार्टीचे मानेसाहेब आमदार साहेब आहेत, त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की महानगरपालिकेमध्ये स्वच्छ आणि साफसुथरी सरकार महानगरपालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा सरळ आरोप आहे की या महानगरपालिकेमध्ये सरळ भ्रष्टाचार झालेला आहे. दहनघाट हा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. 8 करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. यामध्ये सुवर्ण पांडे समिती नियुक्त करण्यात आली होती. यामध्ये 32 लोकांना अधिकाऱ्यासह 32 लोकांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. त्यामध्ये दहनघाटाच्या ठेका घेणाऱ्याच्या कार्यालय हा आमदार आत्ता भारतीय जनता पार्टीचा आमदार परिणयजी फुके यांच्या घर हा त्या दहनघाटाच्या भ्रष्टाचार करणाऱ्याच्या कार्यालय होतं. हे जर खोटं असेल तर यांनी सांगावं. भ्रष्टाचार झालेला आहे. आमदार साहेब, दहनघाटाच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सरळ तुमच्या पक्षाच्या आमदारांचं नाव घेऊन त्यांनी आरोप केलाय. काय त्याचं आपण उत्तर द्या? हा केवळ आरोप आहे, असं काहीही भ्रष्टाचार झालेला नाही. हा केवळ आरोप आहे असं म्हणतात आमदार. पण नागपूरच्या जनतेनं हा प्रश्न ऐकलाय. त्यांचं प्रश्न उपस्थित करणं हेच आपलं काम आहे. नागपूरच्या जनतेनं हा प्रश्न ऐकलाय आणि त्याचं उत्तर ऐकलंय. जनता सुज्ञ आहे. अगदी थेट आणि थोडक्यात काय नेमकं आपण प्रश्न विचाराल? आणि नागपूरकरांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे नागनदीचं स्वच्छताकरण असेल, संवर्धन असेल, इथे नागपूर शहरामध्ये लोकांना चांगली उद्यानं, उत्तम क्रीडांगणं, चांगले पथदिवे, रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, सार्वजनिक ठिकाणची जी स्ट्रीट लाईट आहे त्याला वीज, हे सगळं आहे का? गेल्या 10 वर्षापासून भाजपाची सरकार आहे आणि भाजपाच्या सरकारांनी ज्या मूलभूत आवश्यक गरजा ज्या आहे त्याकडे दुर्लक्ष करून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला पारदर्शकता न ठेवता जे काही गोष्टी घडलेल्या आहे, उदाहरणार्थ जर भ्रष्टाचाराचा प्रश्न आता आपल्या पुढे आलेला आहे, सिमेंट रस्त्याचे भ्रष्टाचाराचा प्रश्न आलेला आहे. माझं असं मत आहे की भारतीय जनता पक्ष हे मूलभूत गरजाच्या दुर्लक्ष करून जे अनावश्यक कार्य आहे ते जास्त प्रमाणात करून राहिले आणि सामान्य जनतेचं दुर्लक्ष करून आपला व्होट बँक कसं वाढवता येईल हा प्रयत्न करतात. मूलभूत ज्या सोयीसुविधा नगरपालिकेनं दिल्या पाहिजे त्या मूलभूत सोयीसुविधांकडं थोडंसं दुर्लक्ष होत आहे असा आरोप या ठिकाणी आहे. अगदी थेट आणि थोडक्यात, शिक्षण हा सर्वांगीण उन्नतीचा पाया आहे आणि नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या 70% शाळा बंद पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचं स्वरूप आलेलं आहे. आणि त्या महानगरपालिकेच्या ज्या उर्वरित शाळा आहे त्या उर्वरित शाळेमध्ये गरीब लोकांची मुलं शिकतात. त्या शाळांचा दर्जा हा अतिशय खालच्या दर्जाचा करून ठेवलेला आहे. त्या शाळांचा दर्जा केव्हा सुधारणार आणि त्या शाळामध्ये इंग्रजी माध्यम सुरू केव्हा होणार? गरिबांचे मुलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेऊन प्रगतीच्या मुख्य प्रवाहात केव्हा सामील होणार? फार चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. अगदी थोडक्यात ताई.
मी प्रभाग 6ची वंदना विजय लांजळ, साधारण कार्यकर्ता म्हणून बहुजन समाज पार्टीमध्ये 25 वर्षापासून काम केलं. माझ्या पंचशील नगरमध्ये वार्डमध्ये ज्या आलेल्या विरोधी महिला माझ्या, तर त्यांनी अजूनही वस्तीमध्ये अजूनपर्यंत कधी तोंडच दाखवलेलं नाही, कोणतंही काम केलं नाही. वचनबद्ध जे लिहून दिलं होतं तोपर्यंत त्यांनी काही केलं नाही. आणि मी एक साधारण कार्यकर्ता म्हणून काम करते. नगरसेविकला बघितलंसुद्धा नाही मी. आणि 9 नगरसेवक आले. पिवळ्या नदीमध्ये एवढे काही अत्याचार झाले, नदी नाले तसेच राहिले आणि लोकांनी स्वप्न दाखवले. आणि त्यांनी बोलले की जिथे फॅक्टरी जळली होती तर मोठे मोठे आमदारही गेले, पण आश्वानावर त्यांना सोडून गेले. कोणी जळलं, कोणाचा प्रॉब्लेम झाले. आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा पगार अजून झाला नाही. माझ्या घरचे इथे नागपूर महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये लायटिंग विभागमध्ये आहेत. मी उधार आणू खाऊन राहिली. आज इतकी मोठी सत्ता आहे आणि आम्ही काय खाणार ते यांना विचार. कॉर्पोरेशनचे काही भाग आहेत. लोक म्हणतात आम्ही पुस्तकं दिले कॉर्पोरेशनला, हे दिलं म्हणजे अंगणवाडीमध्ये पूरक आणि पोषक आहार नेते, पण मी रोज जाते पण अजून असं काही झालेलं नाही. हे सगळं खोटं आहे. म्हणजे या ताईंनी थेट आखोदेखा हाल सांगितला. त्यांचे मिस्टर जे आहेत, त्यांचे पती जे आहेत ते नागपूर महापालिकेत आहेत आणि अक्षरशः उधार आणून खायची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्या स्वतः अंगणवाडीमध्ये शिकवतात आणि त्यांच्या पुढच्या अडचणी काय आहेत त्याचा पाढाच त्यांनी वाचलेला आहे. सर्व पक्षांना आपण विचारूयात. हे सगळे प्रश्न उपस्थित झाले. आमदार साहेब, शिक्षण हा एक महत्त्वाचा भाग प्राथमिक शिक्षणाचा महानगरपालिकेकडे असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळा कधी सुरू होणार आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा काय आहे ते आपण आता ऐकलं. काय उत्तर आहे याला? साहेब, जो प्रश्न येथे विचारला गेला त्यांचा अभ्यास पूर्ण नाही आहे. उत्तर नागपूरमध्ये 3 इंग्रजी माध्यमाच्या शाळा महानगरपालिकेच्या सुरू आहे. केवळ सुरू नाही आहे तर त्या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्याच्यासाठी पालकांची रांग लागते, अशी परिस्थिती आहे. त्याचा दर्जा आमदार साहेब 3 शाळांनी शहराचं भागेल का? फक्त मी उत्तर नागपूरचं सांगतोय. पूर्ण नागपूर शहरामध्ये मोमीनपुऱ्यासारख्या इलाक्यामध्ये सुद्धा इंग्रजी मीडियमची शाळा महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे आणि चांगल्या रीतीने इंग्रजी शाळा सुरू आहेत. आणि मराठी माध्यमिक शाळा ज्या होत्या नागपूर शहरामध्ये त्यांचं प्रमाण जे आहे कमी झालेलं आहे. परंतु शिक्षणाचा ट्रेंड आजकाल बदलतो आहे. इंग्रजी शिक्षणाकडे सर्व पालकांचं लक्ष लागलेलं आहे आणि नगरपालिकेने सुद्धा KG1 पासून शिक्षण सुरू केलेलं आहे इंग्रजी मीडियमचं आणि दर्जेदार शिक्षण महानगरपालिकेमध्ये दिलं जातं. शिवाय महानगरपालिकेच्या 10वीमध्ये मेरिट आलेले विद्यार्थी आमच्यासमोर आहे. हे चांगल्या शिक्षणाचं फलित आहे. चांगल्या शिक्षणाचं फलित आहे असं ते म्हणतात. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे प्राचार्य तायवडे आपल्याबरोबर आहेत. हे बरोबर आहे का? त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तुम्हाला पटतं का की महापालिकेच्या शाळांची स्थिती उत्तम आहे? नाही, मुळीच उत्तम नाही आहे. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की फक्त 3 शाळा, आज महानगरपालिकेच्या नागपूरमध्ये कितीतरी शाळा की ज्या खंडारून पडलेल्या आहेत, निकामी पडलेल्या आहेत, लोकांना देऊन राहिलेल्या आहेत. ज्या शाळा लोकांच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी बांधलेल्या होत्या, तिथे जर मराठी मीडियमची हिंदी मीडियमची शाळा बंद होत असेल तर लगेच दुसऱ्या वर्षी तिथे इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी सुरू करायला पाहिजे. मागच्या 10 वर्ष जर केलं तर आतापर्यंत 10व्या वर्गापर्यंत वर्ग गेले असते. अजूनही 3-4 शाळा सुरू झाल्या असतील. 3-4 शाळा, नागपूरची लोकसंख्या एवढी आहे, या जेवढ्या काही महानगरपालिकेच्या शाळा त्या प्रत्येक शाळेमध्ये इंग्रजीचे वर्ग तात्काळ यांनी सुरू करायला पाहिजे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांकडे आपण जाऊयात. तमाम नागपूरकर आता तुम्हाला ऐकतायत झी 24 तासच्या माध्यमातून. नागपूर शहरामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. जेव्हा आम्ही कार्यक्रम करायला इथं येतो त्यावेळेला या शहरामध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा एक मोठा प्रश्न आहे, नाग नदीच्या संवर्धनाचा एक मोठा प्रश्न आहे, इथं कचऱ्याचा एक मोठा प्रश्न आपल्याला इथं दिसतोय. तुम्ही सत्तेमध्ये होतात भारतीय जनता पक्षाच्या सोबत हातात हात घालून, तुम्ही नाकारू शकत नाही. कुठं चूक झाली, कुठं चूक झाली सत्ताधाऱ्यांची असं तुम्हाला वाटतं का? मागील 5 वर्षापासून मी आधीच सांगितलं की आम्ही यांच्यासोबत सत्तेत सहभागी नाही आहोत. हे इंडिव्हिज्युअल यांची सत्ता आहे पूर्ण, बाकी यांचे सहयोगी सदस्य आहेत. शिवसेना कुठेही सत्तेमध्ये सहभागी नाही आहे. राहिला 24/7 यांनी पाण्याचा जो प्रश्न होता, 24/7 यांनी महानगरपालिकेच्या महापौरांनी आणि नागपूरच्या BJPच्या नेत्यांनी म्हटलं होतं की 24/7 नागपूरच्या जनतेला पाणी देऊ आम्ही. पण कुठे देत आहे ते पाणी? 24/7 तर सोडा हो, 2 ताससुद्धा पाणी ते देत नाही आहे. आणि जे कुठे पाणी येते ते दूषित पाणी येते. म्हणजे नागपूरच्या जनतेच्या आरोग्याशी यांनी खेळ चालवलेला आहे. डम्पिंग यार्डचा एक भांडीवाडी डम्पिंग यार्डचा एक प्रश्न आहे. आज पूर्व नागपूरमध्ये डम्पिंग यार्ड भांडीवाडीला आहे. तिथल्या लोकांचं जगणं असं येऊन गेलेलं आहे
जेव्हा ती हवा चालते आणि त्या हवेचा जो रोग ज्या दिशेने असतो त्या दिशेने एवढा दुर्गंधी त्या दिशेला येतात, म्हणजे लोकांच्या आरोग्याला असा लोकांचा एक मतप्रवाह असा आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाला फक्त विरोधाला विरोध म्हणून करतात, विकासाला साथ दिली पाहिजे नागपूरकरांच्यासाठी, असाही एक मतप्रवाह आता जनतेतून होता. ही सगळी परिस्थिती बदलायला इतर पक्षांनी काम करणं किंवा चांगल्या गोष्टीला साथ देणं अपेक्षित आहे. नाही, बिलकुल बदलायलाच पाहिजे परिस्थिती. आणि हा विचार आपल्या मनात आल्यानंतर सगळ्यांनी याचा साथ दिला पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, आता शिक्षणाचा विषय झाला, प्राध्यापक तायवाडे साहेब बोलले, आमदार साहेब बोलले, ह्या महानगरपालिकेमध्ये शिक्षणाचा सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की 70% शाळा ह्या बंद पडलेल्या आहेत. हे 70% शाळा बंद पडल्या हे ते तुम्ही सांगता. तुम्ही एकदा ऐकून घ्या. आणि तुम्हाला एक तुमच्या माहितीकरता सांगतो मी की नागपूर महानगरपालिकेतल्या उर्वरित ज्या शाळा आहेत यांच्या नेत्यांनी कब्जा करून बसलेले आहेत तिथे, आणि त्या शाळा यांच्या पक्षाचे नेते, भाजपचे नेते त्या शाळा वापरून राहिले आहेत आणि तिथं वेगळ्या पद्धतीचं काम त्या शाळेमध्ये चालते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की त्या शाळेचं मेंटेनन्स, त्या शाळेचं विजेचं बिल ही महानगरपालिका भरत आहे आणि यांचे नेते त्याचा उपभोग करत आहे. इतर नेत्यांनी जे या ठिकाणी सांगितलं आणि जनतेने जो प्रश्न उपस्थित केला त्यातनं या सगळ्या उत्तरातनं हे सगळं समोर आलेलं आहे. काय नेमकं तुम्हाला बोलायचं अगदी थोडक्यात? मला बोलायचं आहे की भारतीय जनता पार्टीने अध्यादेश न निघता गरीब जनतेचे, झोपडपट्टीतलं जे लोक राहतात गरीब जनता, त्या लोकांचे पट्टे वाटप म्हणून त्यांनी घोषित केलं आणि प्रत्येकाच्या घरात ते हँडबिल नेऊन देऊन राहिले. पण अध्यादेश तर निघालेलाच नाही आहे. परत हे म्हणतात की 500 स्क्वेअर फीटची जागा तुम्हाला मिळेल, बाकीची जागा जी आहे त्याच्यावर पैसे भरून तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे तसं जरी केलं तर गरीब माणसांनी करावं का? मला एक सांगा की अध्यादेश नसताना तुम्ही असे लोकांशी खोटे नाटे हे करून आपला उल्लू सिधा करून पाहताय, हे कितपत बरं आहे? या सगळ्यामध्ये हा एक प्रश्न होता की भूमिपूजन झालं असं त्यांनी सांगितलं, उद्घाटन कधी होणार हा एक प्रश्न है. सर मेरा ये बोलना है, जैसा कि आप बोल रहे हैं कारपोरेशन का स्कूल ऐसा है वैसा है, मेरा ये बोलना जैसा आज महाराष्ट्र गवर्नमेंट एजुकेशन में पढ़ी है, डिजिटलाइजेशन करो, ई लर्निंग स्कूल चलाओ, डिजिटलाइजेशन करो, तो इस संदर्भ में बाकी के लोग इसका जवाब दीजिए ना. जो मैं तायवाड़े सर से पूछूंगा, हरडे जी से पूछूंगा कि जैसा आप लोगों ने बताया कि महानगर पालिका कारपोरेशन स्कूल, आप महाराष्ट्र की भी इसे देखो ना, महाराष्ट्र में आज डिजिटलाइजेशन को एजुकेशन में कितना महत्व दिया जा रहा है, इसके बारे में आपके क्या विचार है? आपण सगळ्यांना इथं विचारूया. आणि नागपूरकरांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सगळे जिव्हाळ्याचे प्रश्न इथे हळूहळू उपस्थित व्हायला लागलेले आहेत. आणखी एका छोट्याशा ब्रेकची वेळ आपली झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये हा दणदणीत कार्यक्रम रणसंग्रामचा सुरू आहे. जनता आता मोकळेपणानं आपले सवाल उपस्थित करते. एका ब्रेक नंतर लगेचच भेटूया. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण नागपूरमध्ये आहोत आणि नागपूरकर जनता या ठिकाणी प्रश्न उपस्थित करते. अगदी थोडक्यात आणि थेट माझा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना आहे. मागील 10 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये खूप विकासाचे कार्य आम्ही बघतो आहे. मी एक युवक आहे आणि एक युवकाचा प्रश्न असा आहे की तुम्ही इतके आरोप करताय भाजपवर की तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं. तुमचं विजन काय? तुम्ही काय एक नवीन विजन घेऊन येत आहे की आम्हाला ते पटेल आणि आम्ही तुमच्यावर त्याला मत देऊ? कारण म्हणजे काँग्रेसला हा प्रश्न आहे की काँग्रेसचे नेमकं काय विजन आहे की त्यानुसार काँग्रेस पक्षाला मतदान केलं जाईल. आणखी काही प्रश्न या ठिकाणी आहेत. अगदी थेट थोडक्यात. सर माझा एकच प्रश्न आहे का नागपूर शहरामध्ये जे रात्र दिवस मर्डर होऊन राहिले, म्हणजे इतकं भयंकर होऊन राहिलं का नागपूर म्हणजे प्रत्येक नागपूरचे व्यक्ती घाबरलेले आहे आणि हे मुख्यमंत्रीच्या घरच्या आजूबाजूले दिनदहाडे मर्डर होऊन राहिले. त्याच्यासाठी का BJP करत आहे? गुंडागर्दी इतकी वाढलेली आहे, इतकं गुंडे लोक म्हणजे घाबरलेले आहे लोक. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीतला हा मुद्दा नाही, पण निवडणुकीत हा मुद्दा नक्की होऊ शकतो की गृहमंत्र्यांच्या गावात, गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये लोक भयभीत आहेत. काय याला उत्तर आहे डॉक्टर माने? शहर जे आहे प्रगतीपथाकडे चाललेलं आहे. आधीही या शहरामध्ये काँग्रेसच्याही काळामध्ये आज जे मर्डर होतात ना त्याच्यापेक्षा दुपटीनं त्यावेळेस मर्डर होतो. पण मग तुम्ही या काळातल्या मर्डरचं समर्थन करताय का? समर्थन बिलकुल नाही. कोणत्याही मर्डरचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु एक म्हणजे एखाद दुसरी घटना झाली, परिस्थिती अधिक चांगली झाली पाहिजे हे मान्य कराल? म्हणजे मुख्यमंत्र्याचं शहर आहे म्हणून त्यांना बदनाम करण्याचं
चंग काही लोकांनी बांधलेलं आहे. हे चांगलं प्रगती पथाकडे जाणारं शहर आहे. लोकांनी विनाकारण या शहराला महाराष्ट्र राज्यात आणि देशात बदनाम करू नये, कारण हे देशाचं नंबर 1चं शहर होणार आहे. आणि हा जो विकास होत आहे तो सर्वसामान्य जनतेच्यासाठी भारतीय जनता पक्ष खिचून आणत आहे. जे 10 वर्षात 15 वर्षात काँग्रेसच्या सरकारला जमलं नाही ते आम्ही 2.5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. याचे पुरावे आज तुम्हाला शहरभर पाहायला मिळतील. खरं आहे राजेंद्रजी, ज्या पद्धतीने इथे सर्वसामान्य जनता आरोप करते, काय नेमकं या सगळ्यामध्ये तथ्य आहे? विरोधातला पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांच्या करता तुम्ही आणखी काय प्रतिप्रश्न भारतीय जनता पक्षाला करा? बघा, मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीने जे 10 वर्षामध्ये जे केलं ते बोलताय ते एवढं सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. त्यामध्ये काँग्रेसने अगोदर जे केलं ते पण सॅटिस्फॅक्टरी नव्हतं. आज लोकांची गरज आहे त्यांचं मन वळतं करण्याची. त्यांनी तिसऱ्या शक्तीकडे लक्ष द्यावं, बहुजन समाज पार्टीकडे लक्ष द्यावं, त्यांनी मत करावं. एकदा तरी त्यांचं सरकार आणून त्यांना बघायला पाहिजे की ते कसे कामं करतात. भारतीय जनता पार्टीला आपण पाहिलं, काँग्रेसलाही पाहिलं, एकदा आम्हाला बघा, आम्ही सांगतो आम्ही काय करू शकतो. ते आम्ही उत्तर प्रदेशामध्ये प्रूव्ह पण केलेलं आहे. अच्छा, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये लोक भयभीत आहेत. काय याबद्दल आपण शिवसेनेला वाटतं? माझा एक प्रश्न आहे आमदार डॉक्टर मिलिंद माने साहेबांना. ते माझे चांगले मित्र आहेत. ते नागपूर शहर हे मुख्यमंत्र्याचे शहर आहे आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तसे यांचे 6 आमदार नागपूर शहरामध्ये आहेत आणि बाकी MLC पण आहे. आणि दिवसाढवळ्या माझ्या एका मित्राने प्रश्न केलेला आहे, हा बिलकुल उचित प्रश्न आहे त्यांचा. दिवसाढवळ्या नागपूर शहरामध्ये मुख्यमंत्र्याच्या घराच्या बाजूला मर्डर होत आहे. आमच्या आया बहिणीला विश्वास होत नाही की आम्ही घराच्या बाहेर कसं पडायचं. त्यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. त्या घरून निघाल्यानंतर घरी संध्याकाळी कशा परत येईल, माझा मित्र माझा युवक कशा पद्धतीने. लोकांना भीती वाटते का? भीती वाटते. याला शिवसेनाही जबाबदारी असं वाटत नाही का? कुठेही जबाबदार नाही. गृहराज्यमंत्रीपद तुमच्याकडे आहे. आमच्याकडे गृहराज्यमंत्रीपद असल्याने काही होत नाही आहे. मुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रीपद आहे. त्यांच्या जबाबदारी त्यांची ती. म्हणजे तुम्ही मान्य करता की भारतीय जनता पक्ष सापत्न भाव करतो, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेकडे आहे, उपयोग नाही. भाव करतो आहे, सापत्न भाव करतोच आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना सांभाळायला वेळ मिळत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपद दुसऱ्या मंत्र्याला द्यायला पाहिजे ना. त्यांच्याकडे एवढा वेळ नसेल तर 10 खाते घेऊन ते बसलेले आहेत, त्यांच्याकडे वेळ नाही आहे. मग लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बदललेली आहे. बबन तायवाडे सर ते म्हणतात की आमची जबाबदारी नाही, गृहराज्यमंत्रीपद त्यांच्याकडेही आहे. नाही, जबाबदारी दोन्ही पक्षाची आहे. राज्यामध्ये दोन्ही पक्ष मिळून सरकार चालवत आहेत. पण आता मानेसाहेब जे म्हणालेत की बा काँग्रेसच्या काळामध्ये जेवढे होत होते त्याच्यापेक्षा आमच्या काळात थोडा कमी. शांत शहर म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होतं आणि म्हणून सर्व भारतातली मंडळी नागपूरमध्ये येऊन राहत होती. पण मागच्या 2-2.5 वर्षामध्ये दर आठवड्याला, दर 15 दिवसाला अशा काही घटना घडत आहेत की इथल्या सामान्य माणसाचं जगणं हे मुश्किल होऊन गेलेलं आहे. की उद्या काय होईल, माझ्या घराजवळ काय होईल, कुठे काय होईल याची रात्रंदिवस चिंता लागलेली असते. आणि अशा वेळेस इथली शांतता हा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरेल का? होऊ शकतो, चर्चेचा विषय आहे. इथे सरकार त्यांचं आहे, मुंबईला त्यांचं आहे, केंद्रामध्ये आहे, तो विषय सुद्धा चर्चेला जाऊ शकतो. जनता या ठिकाणी अनेक प्रश्न विचारायला उत्सुक आहे. अगदी थेट थोडक्यात काँग्रेस BJPला मी एकच सवाल विचारतो. हे म्हणतात कॉर्पोरेशननी सगळं केलेलं आहे. इथे महादेवराव बोरकर जेव्हा इथे होते तेव्हा इंदिरा गांधी रुग्णालय कॉर्पोरेशनचा मोठा दवाखाना बांधला होता. आमचे झोपडपट्टीचे सगळे लोक तिथे भरती होत होते. आज BJPने ते बंद करून ठेवलेलं आहे. एक लग्नाचा हॉल बनवलेला होता, तो हॉल बंद करून ठेवला बाबासाहेब आंबेडकरांचा. या लोकांनी किरायाने देऊन ठेवलेला आहे. मी म्हणतो की काँग्रेस BJPच्या लोकांना की आज आम्ही लग्न करायला गेलो, आमच्या गल्ल्यामध्ये म्हणजे जागा नाही राहत, तर ते आज आम्ही 60,000 70,000 मोठे हॉल देऊ शकत नाही. हे कॉर्पोरेशन लक्ष का नाही करत ह्याच्याकडे? फक्त कॉर्पोरेशनने लक्ष दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तर अगदी थेट आणि थोडक्यात महिलांसाठी तुमच्या याच्यामध्ये काय अजेंडा आहे? महिलांच्या फक्त तुमच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काहीतरी आश्वासनं द्याल पण ती पूर्ण होत नाहीत. आणि महिलांना राजकीय सहभाग कितपत वाढला पाहिजे, कारण की काही ठिकाणी फक्त महिलांना उमेदवारी मिळते, बाकीच्या ठिकाणी उमेदवारी मिळत नाही, तर त्या महिला मग दुसरे पक्ष इकडे तिकडे बदलतात. पण महिलांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे, कारण की आता त्या खूप सजग झालेल्या आहेत. महिलांसाठी नेमका काय अजेंडा आहे तोही आपण विचारा. शिवसेनेच्या एक उमेदवार या ठिकाणी आहेत, काय तुम्हाला म्हणायचं आहे कार्यक्रम? मैं व्यापारी क्षेत्र से आई हूँ. वहाँ पार्किंग व्यवस्था नहीं है और लेडीज़ शौचालय नहीं है और औरतों की दिन रात चैने, मंगलसूत्र खींचे जाता है.
मेरा सवाल भाजपा से, वो बोल रहे हैं कि प्रगति के लिए उनका मेट्रो की तरफ ध्यान है, आखिर कानून की तरफ कोई ध्यान नहीं है, ये प्रगति चल रही है उनकी? पार्किंगची समस्या फार मोठी आहे, महिला सुरक्षा आहे, बाकीचे इतर मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे ताईंनी मांडलेत, अगदी थेट थोडक्यात. सर मेरे को डॉक्टर मानी जी से एक सवाल करना है कि वो बोलते हैं कि मेरिट के ऊपर में टिकट दी जाती है साधारण भाजपा कार्यकर्ताओं को. मैं उनसे प्रश्न पूछना चाहता हूँ कि मेरे एरिया में आमदारों के घर में टिकट दी हुई है. मैं पिछले 25 सालों से भाजपा का कार्यकर्ता हूँ, पर मुझे नहीं दिया गया. पिछले अब ये मुख्यमंत्री साहब ने पिछले साल बोला गया है कि राजू मसराम तुझे मैं टिकट दूंगा, पर इन्होंने नहीं किया, पूरे आमदारों के घर में टिकट दिए. हम साधारण इंसान कार्यकर्ता ने क्या करना चाहिए? तुमच्या या साधारण माणसाच्या भावना नक्कीच भाजपचे ज्येष्ठ नेते हा कार्यक्रम बघतील, त्यांच्यापर्यंत या सगळ्या भावना पोहोचतील. महापालिकेच्या तिजोरी खडखडाट झाला आहे, ते तिजोरी भरून काढण्यासाठी काय करणार आहे हे पहिले आश्वासन. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की तिजोरीत खडखडाट आहे, त्याच्याकरता तुम्ही काय करणार आहात. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय. खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत. पार्किंगचा प्रश्न आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न तर आहेच आहे, शहराशी संबंधित जे प्रश्न आहेत, अनेक घोटाळे भ्रष्टाचार या सगळ्याची चर्चा झाली. कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना बबनजी आपण उत्तर देताना काँग्रेसचं विजन नेमकं काय आहे त्याचंही आपण उत्तर द्या. पण शेवटाकडे आपण वळतोय. अगदी थोडक्यात काय नेमकी नागपूरकरांना तुमची आश्वासन असतील की नागपूरकरांनी तुम्हाला निवडून द्यावं? बघा, मी सुरुवातीलाच सांगितलं की इथली इंडस्ट्रीयल ग्रोथ होणं फार महत्त्वाचं, इकॉनॉमिकल ग्रोथ होणं फार महत्त्वाचं, त्यानंतर सोबत शैक्षणिक ग्रोथ होणं फार महत्त्वाचं. तेव्हाच म्हणजे हा जेव्हा केव्हा ह्या ग्रोथ होतील तेव्हाच आपण एकदम चांगलं काम करू शकतो. आणि हेच मी सांगतो. काय अगदी थोडक्यात भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये काय नेमकं वाटतंय? बंडखोरीचं तुमच्यापुढे मोठं आव्हान आहे. या सगळ्या वातावरणामध्ये भाजप निवडणुकीला सामोरं जाताना नागपूरकरांना काय आश्वासित करेल की का भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं? भारतीय जनता पक्षानं मागच्या 10 वर्षामध्ये जो विकास केलेला आहे, भारतीय जनता पक्षानं देशातल्या नाविन्यपूर्ण 2 प्रोग्राम आणलेत. एक 24/7 वॉटर सप्लाय, आणि तुम्हाला सांगतो आहे की जेव्हा नांदेडमध्ये रेल्वेनं पाणी पुरविण्यात आलं भर उन्हाळ्यात, यावर्षी एकदाही पाणी कुणाला मिळालं नाही असा प्रसंग घडलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे सांडपाणी राहतं, सांडपाण्याचा प्रकल्प, ते सांडपाणी आम्ही कोराडी विद्युत प्रकल्पाला विकून त्यामधून 17 कोटी रुपये परवर्षी आम्ही आर्थिक स्थिती वाढवण्याकरता काय करणार? आर्थिक परिस्थितीच्यासाठी आधी LBTमुळे प्रश्न निर्माण झाला, आणि LBT कोणी आणली होती? काँग्रेसच्या लोकांनी आणली होती. ते पाप आम्ही आता बंद केलं आणि LBT रद्द केली. आता खास करून काय आवाहन कराल नागपूरकरांना तुम्हाला का निवडून द्यावं? थोडक्यात अगदी. आम्हाला जो आम्ही 10 वर्षात विकास केलेला आहे आणि पुन्हा जो विकास करणार आहोत त्यासाठी नागपूरकरांनी, आणि नागपूरकर शुद्ध आहेत, त्यांना माहीत आहे की भारतीय जनता पक्षानं काय केलेलं आहे आणि काय करणार आहे, आणि आमचं विजन एकदम क्लिअर आहे विकासाचं. खरं. शिवसेनेकडे आपण जाऊयात. का शिवसेनेला नागपूरकरांनी निवडून द्यावं? जाता जाता काय नागपूरकरांना तुम्ही आवाहन करा? शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आता लवकरच 2-3 दिवसामध्ये नागपूर शहराकरता एक वचननामा प्रदर्शित करणार आहे. आता मी काही इथे सांगू शकणार नाही, पण एक सुरक्षित आणि विकसनशील नागपूर शहर आम्ही देऊ. कारण की आम्ही जाहीरनाम्यावर भरोसा ठेवणारा नाही आहे, आम्ही त्याच्यावर विश्वास करत नाही आहे. आम्ही वचन देतो आणि त्याची वचनाची पूर्तता करतो. आम्ही हे शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की तो वचननामा छापतो, जाहीरनामा छापत नाही. म्हणून शिवसेनेला निवडून द्यावं असं ते म्हणतात. काँग्रेसचं नेमकं विजन काय आहे? का तरुणांनी, मतदारांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा, आणि काय आवाहन कराल का काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं? नाही, नागपूर महानगरपालिकेला जी कार्य करावी लागतात ती मूलभूत शैक्षणिक सुविधा, मूलभूत आरोग्याच्या सुविधा, रस्ते, पाणी, ह्या ज्या प्रमाणामध्ये नागपूरकरांना मिळाल्या पाहिजे त्या प्रमाणात मागच्या 10 वर्षात बंद झालेली आहे. ते पुन्हा चांगल्या रीतीने सुरू करायचे असेल तर काँग्रेस पक्षाला लोकांनी निवडून देणं गरजेचं. खरं. या सर्व पक्षीय नेत्यांचं आपण म्हणणं ऐकलं, का आम्हाला निवडून द्या हे त्यांनी सांगितलं. आणि आज आपण रणसंग्राममध्ये नागपूर शहरामधल्या तमाम नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. या सर्व नेत्यांच्या आपण आश्वासनांचं थेट जनतेपर्यंत ही आश्वासनं पोहोचवली आहेत. येत्या निवडणुकीमध्ये जनता आता नेमकं कुणाच्या परड्यात दान टाकणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. नागपूरकरांच्या साक्षीनं आज हा कार्यक्रम रंगला. रणसंग्राममध्ये आज आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.